सर व्हेंचुरी आणि फिल्टर ड्रीप इरिगेशनमध्ये लावणं जरुरी असतं का? तर हे बघा, आधी एक गोष्ट लक्षात घ्या की फिल्टर ड्रीप इरिगेशनमध्ये कंपल्सरी आहे. कारण ड्रीप इरिगेशनमध्ये जो थेंब थेंब पाणी पडतो ना, तो का पडतो? कारण त्याच्यामध्ये तशी रचना असते. मग तिथे जर काही घाण वगैरे अटकली तर तुमचं थेंब थेंब पाणी पडणं बंद होऊन जाईल, म्हणजे तुमची ड्रीप चोकअप होऊन जाईल आणि मग तुम्ही एवढा जो काही खर्च केला आहे तो वाया जाईल. तर ड्रीप इरिगेशन करायचं आहे तर फिल्टर लावणं कंपल्सरी असतं. राहिला व्हेंचुरीचा प्रश्न, तर व्हेंचुरी काय आहे की पाण्यात विरघळणारे खतं जर ठिबकच्या माध्यमातून तुमच्या पिकांना द्यायचे असतील तर तिथे व्हेंचुरी कामा येते. याचाच अर्थ काय की व्हेंचुरी लावणं कंपल्सरी नाही आहे. जर तुम्हाला ठिबकच्या माध्यमातून काही खतं तुमच्या शेतात द्यायचे तरच तिथे व्हेंचुरीचा उपयोग तुम्ही करावा. जसं ह्या शेतकरी दादाच्या मनात काही प्रश्न आला, त्याने कमेंटमध्ये विचारला. तुमच्याही मनात काही प्रश्न येईल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला जर लगेच आमच्या इंजिनियरसोबत काही बोलायचं असेल, तुमच्या शेताच्या लांबी रुंदीनुसार काही तुम्हाला कोटेशन वगैरे काढून घ्यायचं असेल तर आमचे इंजिनियर विनामूल्य तुमच्या मदतीसाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या नंबरवर उपलब्ध असतात. त्यांना तुम्ही कॉल करू शकतात. आणि हो, तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की बाबा तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, एवढी मेहनत करतो, तर तुम्ही ह्या व्हिडिओला कमेंट करू शकतात. जे काही तुम्हाला वाटतं, तुमची एक कमेंट वाचल्यावर माझा अजून आत्मविश्वास वाढतो की हो बाबा, शेतकरी दादांना अजून काही प्रश्न असतील आणि त्याचे आपण अजून काही उत्तरं दिले पाहिजे.